नमस्कार विद्यार्थी मित्रांनो CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी जाहिरात निघालेली आहे। या पदासाठी एकूण 1130 वॅकन्सीज असणार आहे। यामध्ये सॅलरी असणार आहे पे लेवल 3 नुसार 21,700 ते 69,100 एवढी सॅलरी कॉन्स्टेबल या पदासाठी आणि या पदासाठी एग्जाम ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे CBT टेस्ट या पदासाठी होणार आहे। त्यानंतर वेगवेगळ्या स्टेटनुसार या ठिकाणी वॅकन्सीज देण्यात आलेले आहेत, जसं की आंध्र प्रदेशमध्ये आहे 27, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे 15, आसाममध्ये आहे 164, बिहारमध्ये आहे 56, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एकूण 61। आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल वॅकन्सीज असणार आहे 61। तर अशा प्रकारे एकूण 1130 वॅकन्सीज कॉन्स्टेबल या पदासाठी CISF मध्ये असणार आहे। त्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये आहे द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास 12th क्लास और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी विथ सायन्स सब्जेक्ट ऑन और बिफोर क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म। म्हणजे जे कॅन्डिडेट 12वी सायन्स झालेले आहेत असेच कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर एज लिमिट देण्यात आलेली आहे, एज लिमिट आहे 18 ते 23 वर्ष। जे कॅन्डिडेटचं वय 18 ते 23 वर्ष दरम्यान आहेत असे कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करू शकतात। म्हणजे ज्यांचा जन्म 1/10/2001 ते 30/9/2006 दरम्यान झालेला आहे असे कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करू शकतात। या ठिकाणी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे, जसं की SC ST यांना 5 वर्ष, OBC यांना 3 वर्ष, अशा प्रकारे कॅटेगरी वाईज या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे ॲप्लिकेशन फी फक्त 100 रुपये असणार आहे आणि जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्याकडून फी आकारण्यात येणार नाही। आणि या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे 30/9/2024, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। कॉन्स्टेबल या पदासाठी PET आणि PST टेस्ट सुद्धा होतात। PET म्हणजेच काय तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजेच कॅन्डिडेटला 24 मिनिटं दिली जातात आणि त्या 24 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर रनिंग करायचं असतं। त्यानंतर आहे PST म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट। यामध्ये तुमची हाईट पाहिजे 170 सेंटीमीटर, चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर अशी पाहिजे। तर अशा प्रकारे PET आणि PST टेस्ट त्या ठिकाणी होत असते। त्यानंतर पुढे दिलेला आहे द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन PET, PST, DV विल बी कॉल्ड फॉर रिटन एक्झामिनेशन अंडर OMR और कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मोड। म्हणजेच ज्या कॅन्डिडेटने PET, PST, DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्वालिफाय केलं त्यांनाच या ठिकाणी CBTसाठी बोलवण्यात येतं। द रिटन एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर कंटेनिंग 100 क्वेश्चन्स कॅरिंग 100 मार्क्स। म्हणजेच 100 क्वेश्चन यामध्ये रिटन टेस्टमध्ये विचारले जातात 100 मार्क्ससाठी। यामध्ये सब्जेक्ट असतात जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, 25 क्वेश्चन असतात या सब्जेक्टसाठी आणि 25 मार्क्स त्या ठिकाणी असतात। त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, यासाठी सुद्धा 25 क्वेश्चन विचारले जातात 25 मार्क्ससाठी। त्यानंतर आहे एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स, यासाठी सुद्धा 25 क्वेश्चन असतात 25 मार्क्ससाठी। आणि त्यानंतर आहे इंग्लिश आणि हिंदी, यासाठी सुद्धा 25 प्रश्न असतात 25 मार्क्ससाठी। अशा प्रकारे 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात 100 मार्क्ससाठी आणि वेळ असतो 120 मिनिटाचा। तर अशा प्रकारे ही एक्झाम होणार आहे। जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल आणि पात्र ठरत असाल तर तुम्ही सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकता। आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।